म्हणतात ना, घंटो का काम मिनटो में करते. आमचं तसं नाही, आमचं मिनटो का काम घंटो में करते असं आहे. आमचं उलट आहे. बघा ना, 10 मिनटाचं काम होतं लेतले, मी सांगतो त्याला सगळं जाऊन 1 तास गेला असता. जायला 15 मिनटं, तिथं कामला 15-20 मिनटं, यायला 15-20 मिनटं काय. पण केल्या किती वेळात? 4 तासात. 12 वाजता काहीतरी गेलो होतो, आता वाजले 4 वाजलेत. एवढं वेळ नुसतं गाडीचा इन्शुरन्स काढायला, ते पूर्ण नाही झाला. ते पाठवतो म्हणले तुम्हाला लिंक पेमेंटची आणि करतो. गाडीच्या इन्शुरन्सची थोडीफार प्रोसेस केलेली आहे. मग ते बाकीचे जे गाडीचे फोटो काढायचे होते ना, त्याला सर्व्हर कुठंतरी जेवायला गेलेत, त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही बसा म्हणून मग टी व्ही रूममध्ये येऊन बसलो. तर मराठीचा हॉरर मूवी, तात्या विंचू मूवी लागला होता. मग ते बघत बसलो. म्हटलं आता कधी का होईना आपलं मूवी पाहत बसू. चला तुम्ही पण बघा थोडंफार तात्या विंचू. हे बघा मारलो, कसलं डोळे लाल बिल केलेत बावल्याच्या राव. काय एडिटिंग आहे त्या काळाची. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता हे गाडीत बसले. गाडी खरं तर खूप दिवसानंतर बाहेर काढली आहे. जवळजवळ एक आठवड्यानंतरच काढली असेल. आणि गाडी काढण्याचं कारण म्हणजे काय, फिरायला वगैरे नाही जायचं तिचा इन्शुरन्स रिन्यू करायला. हा ना, सप्टेंबर महिन्यात तिचा इन्शुरन्स रिन्यू करावा लागतो, त्यासाठी घेऊन चाललोय. आणि गाडीची अवस्था जर पाहिली ना, खरंच खूप भयंकर आहे. म्हणजे ते शेजारी काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळं सिमेंट वगैरे त्याच्यावरती उडले, अशी घाण झालीत ना गाडी. तेच आता पहिली वॉश करायला लागेल, कारण इन्शुरन्स रिन्यू करायचं म्हटलं की 3000 थोडी क्लीन नको का. कारण थर्ड पार्टी आधीच संपला होता, तो काय रिन्यू केला नाही. म्हटलं दोन्ही एकत्रच करता येते, म्हणून आता दोन्ही इन्शुरन्स एकाच वेळी रिन्यू करायला चाललोय. चला, गाडीवरती थोडं पाणी मारायला लागेल आणि मग आपल्याला निघावं लागेल आपल्या कामाला, इन्शुरन्स रिन्यू करायला. हे बघा गाडीची हालत काय झाली. तर मग वॉशला लावली आहे. एवढी घाण गाडी घेऊन जायचं लय अवघड आहे, नाकी होईल. मारलं पाहिजे झालं ना, काय आलं वगैरे. झाली बऱ्यापैकी चांगली गाडी. हा ना, लयच खराब झाली होती राव. घाण मला वाटतं फुल वॉशच करायला लागणार आहे. लईच घाण झाली. पाणी मारलं होतं फक्त, पण पाण्याने ना काहीच व्हायना याला. बघा सगळं आहे ना, फक्त म्हणलं पाणी मारून बघा, काहीच नाही का ना. बॉडी वॉशच करावं लागेल. त्यांना सांगितलं आता बॉडी वॉश करायला, कारण इन्शुरन्स क्लेम करताना असे जर फोटो काढले त्यांनी तर कसलं अवघड होईल, किती घाण होईल सगळे. त्यामुळे आता पूर्ण बॉडी वॉश करायला लागेल. धुवायचं बघा साबण. होतो थांबून बोर झालं, मग काय करावं म्हणून सहज एका पाठीवर नजर गेली. दाखवतो तुम्हाला पाठी बघा. चोरासाठी महत्त्वाची सूचना, या टपरीतील सर्व सामान घरी नेले आहे, त्यामुळे आपला रात्रीचा बहुमूल्य वेळ वाया घालू नये. आपण लॉक तोडल्यावर वेल्डिंगला 500 रुपये खर्च येतो. काय मजेशीर पाठी लावली नाही तर. धडधडीत चोरांचा अपमान केलेला आहे यांनी. आता गाडी वॉश वगैरे केली आणि बघा हे मित्र आहे आपलं नेहमीचं नाही का, हे असतंय. याला घेतलाय आणि चाललो शोरूमला. पण पुण्याचं ट्रॅफिक बघता मला नाही वाटत आपण लवकर पोहोचू. कसं आहे ट्रॅफिक पुण्यात नाही चाललो, भोसरीत चाललो. हा तेच ना, भोसरीला ना. मग तेच, पण आपण पुणे जिल्ह्यातच आहे ना, त्यामुळं लय जाम ट्रॅफिक आहे राव. गाडीच्या इन्शुरन्सची थोडीफार प्रोसेस केलेली आहे. मग ते बाकीचे जे गाडीचे फोटो काढायचे होते ना, त्याला सर्व्हर कुठंतरी जेवायला गेलेत, त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही बसा म्हणून मग टी व्ही रूममध्ये येऊन बसलो. तर मराठीचा हॉरर मूवी, तात्या विंचू मूवी लागला होता. मग ते बघत बसलो. म्हटलं आता कधी का होईना आपलं मूवी पाहत बसू. चला तुम्ही पण बघा थोडंफार तात्या विंचू. काय आलं नाही आलं अजून, तासभर चाललं की बसलो आपण. हा मग
जेवण नाही घेतलं ठेवून घे गाडी. अरे बापरे, भागोदरी. हॉरर मूवी, मराठीतला हॉरर मूवी. बसलोय बघत, आता काय करायचं एवढं वेळ सोप्या. अख्खा दिवस वाया घालणार माहिती, सिनेमा आम्ही टाइमपास चालू झालो. वेळ लागत म्हणले अजून नाही म्हणलं, मग आता घरी यावं लागेल ना त्यांना. एवढं वेळ झालं थांबवले राव, 1-1.5 तास झालं थांबलो इथं. त्यांना केलं ते नाही उचलत फोन. बोर झाले बघा, त्यांना टाइमपास असं आहे का? बोर झालं. फेस लॉक पण येईल, फेस लॉक केलं तर झालंच नाही. त्याला जरा समजून सांगतो ना सगळं गिम्बलबद्दल, तसं नवीन पहिल्यांदाच बघतोय त्याला समजून सांगतो सगळं. आता बघलं काय उद्योग करणार आहे, चालू आहे नवीन प्रयत्न. वळव ना, फेस उलटं खरं उलटं. हां मग आता काय करू, स्मार्ट वाल्यांचं कामच कसं आहे, त्याला मी काय करू. इन्शुरन्स रिन्यू करायला 12 वाजता आलं, 3 वाजता तरी तसंच आहे. काय करायचं. टी व्ही रूम आहे, टी व्ही रूम नाही का, वेटिंग करण्यासाठी टी व्ही लावून दिला आहे सगळं. आणि तो बसलो आहे आम्ही आता, बसून बसून कंटाळलं. हे बघा डायरेक्ट झोपला आहे घरी, डायरेक्ट झोपी गेला आहे. त्यांचं लय अवघड काम आहे. फक्त इन्शुरन्सचं फोटो, गाडीचे फोटो काढायचे त्यासाठी थांबलं आहे. आणि एवढं वेळ झालं थांबवलं. धड जाता येईना, धड काहीच करता येईना. आता काही सोप्या कसं झोपलंय, लय टेन्शन आलं रे माझं. मग काय तर अगदी आपलं तात्याजींचं बघा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. चॅसी नंबर आहे ना जुनी, तीच गाडी फाउंड होती. काय काय तीच गाडी म्हणून फाउंड होती. हा ना, हा नंबर तुमच्याच गाडीत आहे. तुम्ही असं केलं गाडी त्याच्यामुळे. टोटलला झाली म्हणजे हा, हा. पूर्ण गाडी संपली नाही का. हा 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 चॅसिस नंबर सगळीकडनं उडून जातो. हा का, हा नंबर कोणाला तरी भेटत नाही. हा ना. किती वेळ लागेल आता हे प्रोसेस करायला, त्याला लवकर लय वेळ झाला येऊन बसलोय. तात्यावींचं चालू होतं म्हणून बसलो होतो. चला आता फायनली गाडीचं काम करायला चालू केलं त्यांनी. फोटो वगैरे काढतात ते. आणि किती वाजले ते बघा, 3:30 3:15 वाजलेत. एवढं वेळ काम चालू होतं त्यांचं. काय करायचं एवढं वेळ सगळं प्रोसेस, आणि त्यांना वेळ बसवतो त्यांनी. जाऊ द्या, तात्यावींचं तरी पिक्चर बघितला, नाहीतरी कधी बघितला असता. आधार कार्ड पाठवतो, पॅन कार्ड पण पाठवतो. आधार कार्ड ओनर तुम्ही ना. हो म्हणजे चालू हो, आधार कार्ड पाठवतो, पॅन कार्ड पण पाठवतो. बाकीचे फक्त नंबर टाका गाडीचा. गाडीचं नंबर. नंबर चला इन्शुरन्सची प्रोसेस केली आहे, पण बाकी थोडंफार पेमेंटचं काम राहिलं होतं. मग ते लिंक वगैरे पाठवतो बोललो होते. मग म्हटलं पिक्चर राहिलं आहे आपला अर्धा बघायचं, कारण ते अर्धा राहिलं ना तसंच राहतं. तो पूर्ण बघा म्हणून मग परत टी व्ही रूममध्ये आलो आणि बघतो आपण. बघा ना कसं सस्पेन्स क्रिएट केलं त्यांनी.
चढ 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 घे बंदूक घे घाल गोळी घाल त्याला घाल घे अरे अजून नाही चढला घेणार आता घेणार बघा अरे मस्त जुन्या काळचे आता पाय टाकले घे अरे घे ना लवकर झालं वाचला खोबड्या खवीस चला जायचं झालं शब्द का बघायचं अजून चला इन्शुरन्सचं काम पण ते बी अर्धच झालंय की ते म्हणले मी तुम्हाला नंतर मोबाईलवरती पाठवतो कारण त्या प्रोसेसिंगला पण वेळ लागणार होता मग आम्ही परत पिक्चर बघायला गेलो आणि झपाटलेला पिक्चर संपवला ते म्हणतात ना घंटो का काम मिनटो में करते आमचं तसं नाही आमचं मिनटो का काम घंटो में करते असं आहे आमचं उलट आहे बघा ना 10 मिनिटाचं काम होतं लेतले मी सांगतो त्याला सगळं जाऊन 1 तास गेला असता जायला 15 मिनटं तिथं कामाला 15-20 मिनटं यायला 15-20 मिनटं हे पण केलं किती वेळात 4 तासात 12 वाजता काहीतरी गेलो होतो आता वाजले 4 वाजले तर एवढं वेळ नुसतं गाड्याचा इन्शुरन्स काढायला ते पूर्ण नाही झालं ते पाठवतो म्हणले तुम्हाला लिंक पेमेंटची आणि करतो जे कोणी चेक करणारे असतात ना ऑन फील्ड काय म्हणते त्याला ते चेकिंग करणारे ते नव्हते गाडी चेक करणारे कारण थर्ड पार्टी संपला होता तर तो परत नवीन काढायचा होता त्याच्यामुळे अख्खी गाडी परत फोटो वगैरे काढायला लागतात तर त्यांची ती माणसं नव्हती मग ते असं झालं त्याच्यामुळे उशीर झाला मग त्या तात्या विंचो होता मग बघत बसलो ते आले होते तरी आम्ही पिक्चर बघत बसलो होतो मग त्यांनी प्रोसेस वगैरे केल्यानंतर झालं सगळं असं आहे आमचं मिनटो का काम घंटो में